मुसळधार पावसाने कोल्हापुरातील पंचगंगा नदी वाहते दुथडी भरून शेतातही साचलं नदीचं पाणी। रत्नागिरीत 3 ठिकाणी दरड कोसळली, 15 गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत, दरड हटवण्यासाठी लागणार 4 दिवस। रत्नागिरी जिल्ह्यातील बांध तिवरे नदीला पूर, पुरामुळे भात शेती उद्ध्वस्त, बळीराजा हवालदिल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 लहान धरणं ओव्हरफ्लो, सर्व धरणं 100% भरल्यानं पाणी टंचाईची चिंता मिटली। फोंडा घाटात अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी, प्रवासी वाहनांसाठी मार्ग सुरू। सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे आंबेरी पुलाला मोठं भगदाड, आमदार वैभव नाईक यांच्याकडून पुलाची पाहणी, काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा। नाशिककरांना पावसाची प्रतीक्षा कायम, जिल्ह्यातील अनेक धरणं कोरडी, पावसानं दडी मारल्यानं पाणी टंचाईची टांगती तलवार। नाशिकमध्ये पावसाची दडी, भाजीपाल्यांना पाणी नसल्यानं भाव गगनाला भिडले, मेथी आणि टोमॅटोचे दर 60 रुपयांवर तर कोथिंबीरची जुडी 100 रुपयांवर। मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवडमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, टोमॅटोचे दर 70 वरून थेट 40 रुपये किलोवर। ऐन पावसाळ्यातही पैठणमध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या, 71 गावांना 91 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। छत्रपती संभाजीनगर जळगाव मार्गावर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन, दुधाला सरसकट 40 रुपयांचा भाव देण्याची मागणी। भोकरदन सिल्लोड महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको, दुधाला 45 रुपये भाव देण्याची मागणी। नाशिकमध्ये मद्यपी चालकाला नागरिकांकडून बेदम मारहाण, 2 दिवसांपूर्वी मद्यपी चालकाची 6 ते 7 वाहनांना धडक। नाशिकमध्ये डेंग्यूचं थैमान, 8 दिवसात नाशिकमध्ये डेंग्यूचे 69 रुग्ण आढळले। प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर यांची अखेर बदली, वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बदली। येवल्यात तरुणाला बेदम मारहाण, 15 दिवसांनीही कारवाई न झाल्यानं मातंग समाज आक्रमक। प्रेम प्रकरणातून हाताची नस कापून विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न, नाशिकच्या सातपूर परिसरातली घटना। आणि रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील साखरप्प्यातील हॉटेलमध्ये शिरला बिबट्या, बिबट्यानं कुत्र्याची शिकार केल्याचा व्हिडिओ समोर।